नागपूरमध्ये रोडरोमियोच्या जाचाला कंटाळून एका महिला शिक्षिकेनं आत्महत्येचा प्रयत्न केला। गेल्या 8 महिन्यांपासून आरोपी एकतर्फी प्रेमातनं पीडित महिलेला सातत्यानं त्रास देत होता। अखेर विवश झालेल्या महिलेनं विषप्राशन केलं। या महिलेची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नागपूरवरनं। रजत, हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे? ज्ञानदा, सौरभ ढोले नावाचा हा जो 26 वर्षांचा आरोपी आहे आणि जी पीडित शिक्षिका आहे, हे दोघेही एकमेकांच्या घराच्या शेजारी राहतात, म्हणजेच एकाच परिसरात राहतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून एकाच परिसरात राहतात। पीडित शिक्षिकेचा जो पती आहे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या पत्नीने विषप्राशन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आरोपी सौरभ ढोले जो आहे तो कारणीभूत आहे। सौरभने गेल्या अनेक महिन्यापासून या शिक्षिकेचा पाठलाग करणं, ती शाळेत जात असताना तिच्या मागे येणं, फोनवर मेसेजेस करणं, वारंवार फोन करणं, अशा पद्धतीचे कृत्य चालवलेले होते आणि त्यामुळे ही शिक्षिका जी आहे ती गेल्या 7-8 महिन्यापासून प्रचंड मानसिक त्रासामध्ये जगत होती। तिने आपल्या पतीलाही या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली होती, मात्र कुठेतरी बदनामी होईल यामुळे या जोडप्यांनी गप्प राहण्याचा प्रयत्न केला, मात्र ते गप्प राहिले आणि त्याच्यामुळेच जो आरोपी आहे त्याची हिंमत वाढली आणि त्यांनी हा जो त्याचा वारंवार त्रास देण्याचा प्रकार होता तो वाढवला आणि अखेरीस जी शिक्षिका आहे तिने स्वतःचा जीव संपवण्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तिने मोनोक्रोटोफॉस सारख्या विषारी कीटनाशक जो आहे तो प्राशन केला आहे आणि सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। जी काही माहिती मिळते रुग्णालयातून त्यांची स्थिती जी आहे ती चिंताजनक आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी हा संपूर्ण प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। सौरभ ढोलेला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्यापर्यंत त्याच्यावर कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा म्हणजे छेडखानीचा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। ज्ञानदा, रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।